नमस्कार मंडळी, कशा आहात? बघा, आज खूप दिवस झालं मी डाळ वांगं बनवलेलं नव्हतं. आज बनवणार आहे साध्या पद्धतीने. पातेल्यामध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरं घातलं आणि वांगं जे होतं ते आपलं त्यामध्ये घालून परतून घेतलं. थोडंसं धनेपूड टाकलं आणि थोडं परतून घेतल्यानंतर आपण जी डाळ आपण भिजत घातलेली ती तुरीची ती आपण त्यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर आणि परतून घेतलं. नंतर त्यामध्ये जे आपलं घरगुती लाल तिखट आहे ते सुकून त्यामध्ये आपल्या जे तिखट जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आणि परतून घेतलेलं आहे मस्त तेल सुटेपर्यंत. आणि तेल सुटल्यानंतर जे आपण पाणी ठेवलेलं होतं ते आपल्याला जेवढं हवं त्या पद्धतीने आपण त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि मस्त आपलं साध्या पद्धतीनं असं डाळ वांगं बघा बनवलेलं आहे. आणि जी आपली घरगुती गावरान कोथिंबीर आहे ती आपली त्याच्यावरून भुरभुरलेली आहे बघा. मस्त असे आपलं डाळ वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही कसं करता नक्की कमेंटमध्ये मला सांगा. प्रत्येकाची जी पद्धत असते वेगवेगळी असते. मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला शेअर करा. थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि नंतर थोडंसं कूट घातलेलं आहे घट्टपणा येण्यासाठी. अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा नक्की वाटला सांगा आणि या डाळ वांगं खायला. बघा मस्त असं आपलं झालेलं आहे डाळ वांगं. लगेच मी इकडं थोडंसं जे भात घालायचं होतं ते तांदूळ धुवून मी बघा इकडं एका साईडला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि इकडं आपलं डाळ वांगं शिजत आहे. अशा पद्धतीनं आपलं डाळ वांगं तयार झालेलं आहे.